ब्राह्मण महासंघाची काय ताकद आहे. सरकार स्पॉन्सर्ड हे ब्राह्मण महासंघ असं म्हण. महात्मा फुले अधिक सत्य केव्हा ठरले, जेव्हा हा फुले चित्रपट आला. RSS माणसाचं सृजन संपवून त्याला कंप्लीट विध्वंसाकडे नेते. म्हणून नकोय, ती मानवता विरोधी संघटना आहे. RSS हा राष्ट्रवादी नाही, RSS हा ब्राह्मणवादी आहे. प्रतिभाव फुल्यांनी ब्राह्मणावर उपकार केले. तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी सत्ता बदलेल ना, त्या दिवशी जो ब्राह्मणवादी आहे त्याला धावा नावाचा पिक्चर काढावा लागेल. ब्राह्मणवादाला शरण गेलेल्या बहुजनांना क्षमा अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा त्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरची त्यांनी शोधून काढली. 4 पाटील, 4 महाडिक, 10 कदम, म्हणजे सॉरी, म्हणजे मी असं सांगतो तुला, हे इथे मणगुंटीवार 3 गुंट, हे सगळे जण जे आहेत ना, ते नेते नाही आहेत रे, ते ब्राह्मणवादाचे गुलाम आहेत. मूळ मुद्दा हा आहे की या लोकांसाठी तुम्ही पोस्टाचं तिकीट काढा, नाही तर स्वतःची चांबडी सोलून द्या, यांचं समाधान होणार नाही. हे गुलामाला अधिक गुलाम करण्याकरताच प्रयत्नशील राहणार. फुले नावाचा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित होणार आहे. खरं तर महात्मा फुलेंच्या आयुष्यावरचा हा काही पहिला चित्रपट नाही आहे. याच्या आधीसुद्धा मराठीमध्ये काही चित्रपट येऊन गेलेले आहेत, पण यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होतोय म्हटल्यानंतर त्याच्यातल्या काही दृश्यांना ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला. आणि बातमी एवढीच नाही आहे की आक्षेप घेतला, त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट ही आहे की हा आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सुद्धा चित्रपटामध्ये एवढे कट सुचवलेले आहेत, आणि ते कट असे आहेत की ज्याच्यामुळं खरं तर महात्मा फुलेंच्या सगळ्या जीवित कार्याचाच अपमान होईल अशा पद्धतीचे काही कट सुचवलेले आहेत. आणि जो चित्रपट 11 एप्रिलला महात्मा फुलेंच्या जयंती दिवशी प्रदर्शित होणार होता, तो आता 2 आठवड्यांनी 25 एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये उठता बसता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे आपल्याकडे राजकीय नेते आहेत, पण याच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या संपूर्ण कार्याचा यथोचित सन्मान करेल, किमान त्यांनी जे करून ठेवलेलं आहे, प्रखर क्रांतिकारी विचार आणि तशाच पद्धतीचं आयुष्य ते जे जगले, ते आयुष्यसुद्धा लोकांच्या समोर येऊ शकत नाही, ही अत्यंत वेदना देणारी व्यथा आहे. आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात थोडंसं परखडपणे बोलणं आवश्यक आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत राजू पुरळेकर सरांना. काल परवाच माझ्या काही व्हिडिओवरती सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या होत्या, आणि लोकांची इच्छा होती की या विषयावरती पुरळेकर सरांचा एक इंटरव्ह्यू जो आहे तो तातडीनं झाला पाहिजे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की पब्लिक डिमांडवरती खरं तर हा आजचा एपिसोड आपण करतोय. आणि विषय जो आहे तो फुले आणि ब्राह्मणवाद आणि एकूणच सेन्सॉरशिप या संदर्भातला आहे. जेव्हा हा चित्रपट येतोय असं कळलं त्याच्यानंतर साहजिक आहे की महात्मा फुलेंचं सगळं आयुष्य आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी जो लढा दिला, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तीच मुळामध्ये या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात एक पर्याय म्हणून, आणि अशा चित्रपटाला हा विरोध होतोय. त्यातही जर तुम्ही यादी बघितली, जे बदल सुचवलेले आहेत सेन्सॉर बोर्डानं, तिथं जात या शब्दाच्या ऐवजी वर्ण वापरा. त्याच्यानंतर तो जो बटू आहे जो त्यांच्यावरती शेणगोळा फेकतोय, तर त्याच्याऐवजी झाडू मारणारा एखादा व्यक्ती दाखवा. म्हणजे ब्राह्मण महासंघाचा आक्षेप हा आहे की केवळ आमच्या एका जातीच्या विरोधात सगळा राग आहे असं दाखवू नका. काही ब्राह्मणांनी फुलेंना मदत पण केलेली आहे, ते पण दाखवा, अशी त्यांची आता इच्छा आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? पहिल्यांदा तू मगाशी सांगितलं ते एक सत्य आहे की हा काही महात्मा फुलेवरचा पहिला चित्रपट नाही. पहिला चित्रपट जो होता महात्मा फुलेवरचा, ज्योतिराव फुलेवरचा, तो आचार्य अत्र्यांनी काढला होता, आणि त्याला रजत कमळ मिळालं होतं भारत सरकारचं 1954 साली. आता त्याच्याबद्दल आपण काय बोलण्याची फार गरज नाही, कारण तो चित्रपट उपलब्ध आहे, तो लोक बघू शकतात. मूळ मुद्दा असा आहे की आता ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ब्राह्मण महासंघांचा याबद्दल तुम्ही जे बोललात ते आता, त्याबद्दल मला प्रश्न असं म्हणायचं की ब्राह्मण महासंघाची काय ताकद आहे. सरकार स्पॉन्सर्ड हे ब्राह्मण महासंघ असं म्हण. सरकारचा जर मला ब्राह्मण महासंघाने 5 वेळा धमकी दिली, तुमच्या सभेत उगाच गोंधळ करणार, त्याबरोबर माफी मागा, सावरकरांविषयी आपण खाजगीत बोलू, रेकॉर्ड करून लोकांसमोर तुमची काय खेद व्यक्त करा, निदान माफी नाही तर असं. मला आनंदवेंचा फोन आलेला, ब्राह्मण महासंघाचे तो सो कॉल्ड अड्डे, अजून बऱ्याच लोकांचं आलेलं, त्यांची नावं कशा सांगू, त्यांना प्रसिद्धी नको, पण आनंदवेचं अशासाठी माझ्याकडे त्यांनी शेवटी फोन उचलणं मी बंद केलं तरी सुद्धा ते फोन करत राहिले काही दिवस. असो, मूळ मुद्दा असा की तुमच्या सभेत गोंधळ करणार, उगाच कशाला असं वगैरे लिहिलंय, म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेजेस आहेत. तर मी अजिबात त्याला
दाद दिली नाही. माझं मत आहे ते पुराव्यावर आधारित आहे, तर्कनिष्ठ आहे आणि सत्य आहे. मुळातच महात्मा फुले हे सत्यशोधक होते. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी बोलताना किंवा महात्मा फुलेच काय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज या सगळ्यांविषयी बोलताना आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही. खरं. कारण या लोकांनीच आपल्याला शिकवलं की घाबरायचं नाही आणि खरं बोलायचं. मी आज ट्विट टाकलंय आत्ता, त्याच्यात ते पुस्तक पाहिलं का, ब्राह्मणांचं कसब नावाचं महात्मा फुल्यांचं पुस्तक आहे. त्याच्यात हे जे काय करतात परशुराम वगैरे सगळं सगळं त्याच्यात आहे. म्हणजे महात्मा फुले अधिक सत्य केव्हा ठरले, जेव्हा हा फुले चित्रपट आला. त्या चित्रपटात काय दाखवलं मला माहित नाही. आनंद महादेवन यांचं दिग्दर्शक त्यांनी काय केलं, त्यांचा इंटरव्ह्यू पण मी पाहिला, मला माहित नाही. पण त्यांनी असं दाखवलं असेल या भीतीने जे ब्राह्मणांनी केलं ते बघता लक्षात येतं की ब्राह्मणांची मानसिकता बदलण्याकडे अजिबात कल नाही, त्यांना जाती व्यवस्था बदलायची नाही. आणि मी मुळात जो सिद्धांत मांडलेला होता गेले 4 वर्षापूर्वी की हिंदुत्व आणि सनातन धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म, बाकी सगळ्या जाती आहेत वापरून घेण्याकरता ब्राह्मणांना, हे परत त्यांनी खरं करून दाखवलं. आणि ही जी फुल्यांविरुद्धचा जो फुलेंच्या चित्रपटाविषयीचा जो आक्षेप आहेत ते सगळे RSS कल्ट वापरणार आहेत. म्हणजे जसं ते आदिवासीला वनवासी म्हणतात तसं धर्माला वर्ण म्हणा, ब्राह्मण दाखवू नका, चांगले ब्राह्मण दाखवा. अरे कशाला दाखवा चांगले ब्राह्मण? तुम्ही मुसलमान दाखवताना वाईट दाखवताना मुसलमान मुद्दामून जाऊन वाईट दाखवलेत तुम्ही, तेव्हा सेन्सॉर बोर्डने. त्यामुळे ब्राह्मण महासंघ जय परशुराम वगैरे म्हणतात ना, त्या लोकांच्या बळावर हे चित्रपटाचा बदल नाही. बदल करणारी विद्या बालन पासून विवेक अग्निहोत्री पर्यंतची, वामन केंद्रे आहेत, रमेश पतंगे आहेत, ती सेन्सॉर बोर्डची यादी आहे. त्या लोकांनी स्टेट स्पॉन्सर टेररिझम आहे हा कलेविरुद्धचा. आता सेन्सॉर बोर्डाचा तुम्ही विषय सांगितला तर आत्ता जे घडतंय त्याच्या पाठीमागे एक हिस्ट्री सुद्धा आहे. म्हणजे अगदी 2 आठवड्यांपूर्वी एक मल्याळम चित्रपट एम्पुरान नावाचा प्रदर्शित झाला, ज्याच्यामध्ये काही गुजरातचे संदर्भ वापरलेले होते. त्यांचा थेट दावा नाही की त्याच्या संदर्भातलीच ती स्टोरी आहे, पण त्यांना वाटणारच ना, जसं ब्राह्मणांना भीती वाटते अगदी, पण तशी गुजरातचं काही दाखवलं की गोधरा असेल म्हणून भीती वाटते. इंडिया 2002 असा उल्लेख काही दृश्यांमध्ये लिहिला, त्याच्यावरनं सुद्धा ते गोधराबद्दलच आहे असा एक समज करून घेण्यात आला. आणि मला वाटतं देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं असेल की एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यामध्ये सेन्सॉर जे आहे ते सेन्सॉर बोर्डानं केलं आणि काही दृश्य जे आहेत ती वगळण्यात आली. म्हणजे खरोखर असं कधी याच्या आधी झालंय का मला माहिती नाही. या अगोदर असं झालं म्हणजे अग्निपथ चित्रपटाचा आवाज बदलला अमिताभ बच्चन यांनी, तेवढंच. पण त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या निर्मात्यांच्या घरी ईडी पोहोचते, CBI पोहोचते, अशा सगळ्या गोष्टी होतात सोबत. आता तुम्हाला एवढं तर कळलं असेल ना की ईडी CBI हे सरकार पुरस्कृत गँग्स आहेत. एवढ्या जर ऑब्वियस आणि तुम्ही प्रिटेंड पण नाही करत त्या सरकारी एजन्सीज असल्यासारखं, त्या गँग्स आहेत की या कार्टेलच्या विरुद्ध, या गुजरात कार्टेलच्या विरुद्ध तुम्ही बोललात तर तुमच्याकडे आम्ही येणार आणि तुम्हाला टॉर्चर, प्रोसेस इज टॉर्चर. आता उमर खलीदची काल जी बेल फेटाळली, कोणत्या न्यायालयात जगाच्या मी सांगतो ती बेल फेटाळता देऊ शकत नाही, त्यांचा गुन्हाच नाहीये. काय अशी 15 माणसं आहेत, मुलं आहेत, तरुण, म्हणजे मुस्लिम समाजाचं बौद्धिक नेतृत्व करू शकतील अशी उमलती स्त्री आणि पुरुष मुलं आहेत. त्यांना ज्या प्रकारे दमन करते सरकार, तेच ह्या फुले चित्रपटाबाबत झालंय. आणि एकदम तुम्ही ब्राह्मणावर आरोप करण्याची गरज नाही, ब्राह्मणवादी बहुजन सुद्धा यात समाविष्ट आहेत. आणि दुसरं जे तू म्हणालास ना प्रशांत, की इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, पोत्यांमध्ये पाय दाबून पैसे भरले या लोकांनी, मंत्री सगळे जे होते त्या सगळे नेते यांचे, जे फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे असो, सगळ्या पुरोगामी पक्षांचे असो, पण त्यांनी ब्राह्मणांना खुश करण्याकरता शरद पवार साहेबांनी जागा सावरकर स्मारकाला दिली. तिथे फुल्यांचं स्मारक पाहिजे होतं की नाही? तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रांगेत स्मारक असते आज. 60 वर्ष काही कमी नसतात. 60 वर्ष त्यांनी 11 वर्षात जर तुम्हाला संपूर्ण ढेपाळवून टाकलं तर 60 वर्षात RSS नेस्तनाबूत झाली पाहिजे होती. यासाठी नाही की RSS चांगली आहे की वाईट आहे, माझ्या मताविरुद्ध आहे. RSS माणसाचं सृजन संपवून त्याला कंप्लीट विध्वंसाकडे नेते, म्हणून नकोय. ती मानवता विरोधी संघटना आहे. बरोबर. तर या प्रकारच्या संघटनेच्या विचाराचा कोर जो आहे, गाभा जो आहे, तो ब्राह्मणवाद आहे.
तर त्याच्यावरच जर एखाद्या चित्रपटातनं एखाद्या नायकाने जो जिवंत होता 197 वर्षापूर्वी जन्माला आलेला, त्याने हल्ला केला असेल तर त्यांना दुखणं स्वाभाविक आहे. पण ह्यांनी काय केलं, भुजबळांची प्रतिक्रिया लाज वाटावी अशी. आज मला हरी नरकेंची खूप आठवण येते, बिचारे हयात नाहीत, त्यांचा इंटरव्ह्यू मी घेतलाय, तो बघू शकतात लोक. आज नरके असते तर खूप छान पद्धतीने बोलले असते या सगळ्यावर, अधिक उत्कृष्ट पद्धतीने. पण मी सांगतो की महात्मा फुले हे देशद्रोही होते असं मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे असा तो मनुष्य आहे जो याच्याकडे सांगलीकडे साताराकडे त्या मुलांना बर्बाद करतो बहुजन समाजातल्या, आणि आंबे देऊन मुलं होतं तसा दावा करतो, आणि तो शिकला नाहीये आणि ॲटॉमिक काहीतरी आहे म्हणून सांगतो. तो जो मनुष्य आहे तो महात्मा फुले देशद्रोही आहे म्हणाला, तर त्याच्यावर ओबीसी समाज फक्त म्हटलं, बाकी महात्मा फुले हे ब्राह्मणांचे आहेत, महात्मा फुले मराठ्यांचे आहेत, कुणब्यांचे आहेत, दलितांचे, सगळ्यांचे आहेत. कारण महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, पहिल्यांदा पुनरुज्जीवित केली. महात्मा फुल्यांनी पहिलं मराठीतलं नाटक लिहिलंय, विष्णुदास भावेंनी नाही लिहिलेलं, ते गीतांजली कुलकर्णीने त्या दिवशी सांगितलं प्रोग्राम मध्ये, तुम्ही बघितलं. ते बरं झालं माझ्या नजरेतनं सुटलं होतं, डोक्यातनं सुटलं होतं, गीतांजलीने ते पुढे आणलं. पहिलं म्हणजे नाटककार वाशीचं जे नाट्यगृह आहे ते महात्मा फुले नाट्यगृह पाहिजे, विष्णुदास भावे कसं काय, कारण पहिले नाटककार फुले आहेत. तर मूळ मुद्दा असा की ब्राह्मणवाद हा बहुजन, आता रमेश पतंगे घे, सेन्सॉर बोर्डवरचे वामन केंद्रे घे, यांना आपण पुरोगामी समजू शकतो का? हे भटाळलेले बहुजन आहेत. या लोकांना ब्राह्मणवादी अशीच ट्रीटमेंट दिली पाहिजे. जेव्हा संघर्ष तुमचा जीवनमरणाचा राष्ट्राचा सुरू आहे, भारतीय मॉडर्न रिपब्लिकचा एक जीवनमरणाचा आयडिओलॉजिकल संघर्ष सुरू आहे, त्यावेळेला या बहुजनांना जे ब्राह्मणवादासोबत गेले त्यांना बहुजन म्हणून ट्रीटच करता कामा नये, त्यांना ब्राह्मणवादीच म्हणून ट्रीट केले पाहिजे. मग ते भुजबळ असो, मग ते राणे असो, किंवा ते अजून कोणी असो, कदम असो, म्हणजे तुम्ही नव्हे, सॉरी, ते एक आहेत दुसरे कदम, म्हणजे यातलं हे त्या बहुजन समाजाला ओन करतच नाहीत, त्यांना ब्राह्मण व्हायचंच आहे. म्हणजे आता मराठी अशी जात नाही, कुणबी ही जात आहे, कुळवाडी ही जात आहे, पण आम्ही कुणबी नाही असं राणेंनी सांगून मोकळे झाले मध्यंतरीच्या काळात. आम्ही मराठी आहोत. कुठचे मराठी जगात असं मराठी असं काही नाही. मराठी म्हणजे ब्राह्मणांपासून ते अतिशूद्रांपर्यंत सगळे मराठे. बरोबर. तर मूळ मुद्दा असा आहे, या प्रकारचं सत्य जे आहे ते मांडण्याचं धैर्य ज्याच्या अंगी होतं, तो आपला पहिला महापुरुष जो होता तो महात्मा ज्योतिराव फुले होते. त्यांच्यावर ब्राह्मणांनी हयात असताना मारेकरी घातले. आता त्यांच्या मृत्यूनंतर ते स्वतःला डिफेंड करायला नाही आहेत, तर त्यांचे अनुयायी आहेत, तेच त्यांचे खरे मारेकरी आहेत. आणि हाच त्यांचा सगळ्यात मोठा डिफेंड असेल की किमान त्यांचं जे जीवित कार्य आहे ते जसंच्या तसं लोकांच्या समोर यायला पाहिजे. म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरमधलं एक दृश्य, त्याच्यावरून इतका सगळा गोंधळ होतो आणि ते दृश्य बदला म्हणून सांगितलं जातं. परत सेन्सॉर बोर्ड 3000 वर्षाच्या ऐवजी त्यांनी कई साल पुराणे ते बदला. त्याच्यानंतर शुद्रों को झाडू बांधकर चलना चाहिए याच्याऐवजी सबसे दूरी बना के रखनी चाहिए असं सांगितलेलं आहे. जात शब्दाच्या ऐवजी वर्ण शब्द घातलेला आहे. म्हणजे जणू काही त्यांच्या या बदलामुळं कास्ट सिस्टीम संपतेय किंवा त्या काळी अस्तित्वात नव्हती. कास्ट सिस्टीम टिकवण्याकरता ही पावलं उचलली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जर ती संपली असती तर ब्राह्मणांना इन्सिक्युअर का वाटावा, पुण्यामध्ये निदर्शनं का करावी, जय परशुराम घोषणा कोणी दिल्या, जात संपली असं सांगणारे ब्राह्मण सर्वात जातीवादी आहेत, हे मी कायम म्हणत आलेलो आहे. हे सगळ्यात मोठं उदाहरण हे उत्तम आहे. तुम्हाला फुले चित्रपटाने काय दाखवून दिलं की मी जे 5 वर्षापासून सांगतो, हा ब्राह्मणवाद विरुद्ध बहुजनवाद असाच लढा आहे, राजकीय लढा जो आहे ते खरं आहे, निश्चितपणे सिद्ध झालं. मला या गोष्टीचं समाधान वाटतं की मी जे म्हटलं त्याच्यावर अनेकांनी अनेक आक्षेप घेतले. म्हणजे माझ्या ब्राह्मण असल्यामुळे मी संशयास्पद आहे असं पण मानतात लोक. ठीक आहे, त्याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. आय डिझर्व इट. म्हणजे मी जन्माने डिझर्वच केलेलं आहे ही गोष्ट. जर एका अतिशूद्राने जन्माने ते मडकं आणि झाडू डिझर्व केला असेल तर मी पण हा माझ्यावरचा संशय डिझर्व केलेला आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की मी म्हणतोय ते सत्य लक्षात घ्या, मला सोडून द्या. मला हेच सांगायचं होतं की बहुजनवाद विरुद्ध ब्राह्मणवाद हाच RSS विरुद्ध भारत हा असा लढा आहे. RSS हा राष्ट्रवादी नाही, RSS हा ब्राह्मणवादी आहे. पण या सगळ्यामध्ये आता ब्राह्मण महासंघाचं त्यांनी काहीही मखलाशी करू आणि काहीही बोलू, आणि तुम्हाला बहुजनांना गुंतवून ठेवण्याकरता त्यांना हे जे फुले म्हणालेत, महात्मा ज्योतिराव फुले जे म्हणालेत, ब्राह्मणांचं सगळं ब्राह्मणवादाविरुद्ध, परशुरामाविरुद्ध, गुलामगिरीचा असून सगळं काही जे म्हणालेत ना,
ते बहुजनांपर्यंत पोहोचू नयेत, त्यांना ठार बधीर करावे म्हणून खोटा शत्रू मुसलमान केलेला आहे. नाही, एक गोष्ट थोडीशी लॉजिकली स्पष्ट झाली पाहिजे की त्यांचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये की फुलेंना मदत करणारे काही ब्राह्मण होते का, तर 100% होते. म्हणजे ती जी शाळेसाठी जागा दिली ती भिडेंनी दिली होती. भिडेवाड्यामध्ये त्यांचं स्मारक पण आहे. एक हरी चिपळूणकर म्हणून एक गृहस्थ होते, त्यांनी पण पत्रव्यवहारामध्ये बरीचशी मदत केलेली आहे. पण अशी मदत केली म्हणून त्यांचं जे सगळं कार्य होतं की ते एका व्यवस्थेच्या विरोधातलं होतं. त्यांना या सगळ्यासाठी विरोध करणारे पण शेवटी ब्राह्मणच होते. आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला त्याचा नंतर सगळ्यात मोठा फायदा तर त्याच वर्गाला झाला. आणि प्रत्येक सामाजिक क्रांतीमध्ये ते होतच असतं की जो म्हणजे वरच्या उतरंडीवरचा समाज आहे तो पटकन फायदे घेतो या सगळ्या बदलाचे. तर ते जे लॉजिक आहे की फुलेंना मदत करणारे पण ब्राह्मण होतेच की. मला एक सांग, टिळकांचा वाडा गायकवाड वाडा आहे, किती लोक सांगतात? खरं टिळक वाडा म्हणून ओळखतात ना ते आता लोकमान्य. गायकवाडांनी दिलेला आहे तो. मग त्यांनी ऋण मानतात ब्राह्मण समाज गायकवाडांचं? कधी उल्लेख केलाय आदरणीय गायकवाड म्हणून? केलाय नाही ना. ब्राह्मण वाद हा ब्राह्मण जातीशी संबंधित नाही असं मी किती वेळा सांगितलेलं आहे. ब्राह्मणवाद हा ब्राह्मणांचा वाद आहे का? ब्राह्मणांनी निर्माण केला तर हो. बहुसंख्य ब्राह्मण ब्राह्मणवादी आहेत का? तर हो. पण काही अपवादात्मक ब्राह्मण ब्राह्मणवादी नाहीत, हेही सत्य आहे. आणि हे बघ, हे लपवण्याची कोणाची इच्छा नाहीये. आता भिडेवाडा त्याने दिला तर फुलेंनी काय केलं ते सांगतो. ब्राह्मणांनी आपल्या स्त्रियांवर केवढे अत्याचार केले. आता ज्या अथर्व शीर्ष केस वाढवलेल्या बायका बसून अथर्व शीर्ष म्हणतात, त्या बायका विधवा झाल्यावर त्यांचं केशवपन करणं आणि आलवण घालून त्यांना बाहेर ठेवणं, हे दोन्ही गोष्टी, आणि त्यांना शरीर सुखापासून लैंगिक सुखापासून वंचित करणं, या गोष्टी, आणि अत्यंत सात्विक अन्न या नावाखाली जवळपास कदान्न देणं, हे सगळं ब्राह्मणांनी आपल्या स्त्रियांबाबत केवळ विधवा झाली म्हणून केलेलं. तर फुलेंनी काय केलं सांगतो तुला, की फुलेंनी पहिले नाभिकांचा संप घडवून आणला की स्त्रियांचे केस भादरणार नाही, त्या ब्राह्मण स्त्रियांचे. लक्षात घे. दुसरं काय केलं की त्यांनी पाळणाघर सुरू केलं, ज्या बाईंना दिवस गेले तिला चुकीची औषधं, त्या काळात कोणतेही मॉडर्न मेडिसिन नव्हतं, आयपील नव्हत्या, किंवा 100 रुपयात गर्भपात करून मिळत नाही. आता 100 रुपयात अदरवाईज पण होत नाही, पण तरी सुद्धा. तर ते सगळं नसल्यामुळे त्यावेळेला ती मूल होऊ दे आणि त्या मुलाला आम्ही सांभाळतो म्हणून पाळणाघर सुरू केलं. नंतर जी गव्हर्नमेंटने स्कीम म्हणून सुरू केली, तू आजही बघशील तर सिद्धिविनायक मंदिराच्या पुढे एक आहे, तिथे पाळणा बाहेर ठेवलेला आहे. अशी जी मुलं नको आहेत त्या पाळण्यात ठेवून जाऊ शकतात. अर्थात त्याची अवस्था इतकी वाईट आहे की कुठचंही मूल ठेवावं अशी परिस्थिती नाही आता त्याची. पण ही मूळ प्रथा ज्योतिबा फुल्यांनी केली. तर ज्योतिबा फुल्यांनी ब्राह्मणांवर उपकार केलेत. किंबहुना त्या मोर्चामध्ये ज्या ब्राह्मण स्त्रिया सामील होत्या ना, त्या कृतज्ञतेने उभ्या होत्या तिथे, असं मी म्हणेन. आणि भारतभर ज्या ब्राह्मण स्त्रिया या फुले चित्रपटातल्या बदलांना संमती डायरेक्ट इनडायरेक्ट मूक किंवा जाहीरपणे देत आहेत, त्या सर्वच्या सर्व स्त्रिया या फुलेंच्या प्रती कृतज्ञ आहेत. कारण आज त्यातल्या अर्ध्या स्त्रिया जरी विधवा असतील किंवा नवरा गेला तर सहजपणे दुसरं लग्न करू शकतात, सहजपणे म्हणजे केस तर ठेवतात, लैंगिक सुखाला त्याला कोणी वंचित करत नाही. हे काय फार मोठा टॅबू राहिला. या सगळ्याचं मूळ पाया ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी घातला. बरोबर. फातिमा शेखांचा आपण मग एवढं आहे तर फातिमा शेख नव्हत्याच असं सांगण्याची ब्राह्मणांना गरज का पडली? कारण त्यांना तो मुसलमानावरचं जे खोटं षडयंत्र आहे त्यांचं ते उघडं पडायला लागलं. कारण सुधारणेच्या लढ्यामध्ये फातिमा शेख होत्या. बरोबर. मग भिडे होते तर फातिमा शेख नव्हत्या का? पत्रव्यवहारामध्ये उल्लेख आहे, पत्र आहे ती माझ्याकडे. अरे कसं आहे माहितीये, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकतो पण ह्यांना तर्काने लढायचंच नाहीये. यांना हे बघ, जे भाले जय श्रीराम आणि नारे मशिदी समोर जय श्रीराम म्हणून नाचण्या करतात. तुम्हाला राम मंदिर हवं होतं, राम मंदिर बांधल्यावर जाऊन मशिदी समोर कशाला नाचताय? तुमच्या राम मंदिरासमोर येऊन नमाज पडलाय का कोणी? बरं पडला तर देव सगळ्यांचा एकच आहे यार, एकच ईश्वर आहे. लोकांना ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणायला घाबरवायला लागले हे लोक गुजरातमध्ये. अशी परिस्थिती आणली आहे. हे या प्रकारचे विध्वंसक आतंकवादी वृत्तीचे लोक हे ब्राह्मणवादी आहेत हे मान्य करायला आता आपल्याला वेगळ्या लिटमस टेस्टची गरज नाही. हा फुले चित्रपटाच्या निमित्ताने दिसून आलं. तर भिडेंना ज्यावेळेला फुले देशद्रोही ते म्हणाले तेव्हा अटक का नाही झाली? आज देशातले रुपेश कुमार पासून ते उमर खलिद पर्यंत
गुलशन फातिमापर्यंत सगळी म्हणजे अगदी चांगली जी करेजियस आणि बुद्धिमान मुलं आहेत ती तुरुंगात तुम्ही ठेवली तर हा भिडे नावाचा मनुष्य नासवतोय नव्या पिढीला बहुजनांच्या, त्याला पहिले तो अतिरेकी आहे, त्याला तुरुंगात असला पाहिजे. आणि फुलेंना तो देशद्रोही म्हणतो, ही गोष्ट शासनाला गंभीर नाही वाटत. फुले जयंती काय फुलेंचा कार्यक्रम साजरा केला त्याच्यात मुख्यमंत्री इथे भिडे बरोबर उभे राहिले. याहून मोठं हिपोक्रसी कोणती असू शकेल, दांभिकता. त्यामुळे फुले चित्रपटाचा जे सुचवलेले जे बदल आहेत ते अनेक गोष्टीचं निदर्शक आहे. एक तर बहुजन ब्राह्मण आलेले आहेत, अगोदरचे शासनकर्ते जे बहुजनात होते आणि ते फुलेंचं नाव सांगायचे ते नालायक होते, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून ते ईडीला शरण गेले आणि त्या ब्राह्मणवादाबरोबर तडजोड करून गुपचूप बसलेत, अळीमिळी गुपचिळी. त्यांचा फुलेंची काही संबंध नाही, बहुजनांनी समजून घेतलं पाहिजे आणि लोकांमधून आता नेते निर्माण झाले पाहिजे, ना की ह्या चोरांमधनं. बरोबर. नाही, आत्ता जो सगळी घडामोड जी दिसते त्याच्यामध्ये मगाशी मी जे सांगितले की एम्पुरांची तर पार्श्वभूमी आहेच की एका मल्याळम सिनेमामध्ये रिलीज झाल्यानंतर इतका आउटरेज झाला आणि उजवी विचारसरणी जी आहे ती सगळी दुखावली आणि मग सेन्सॉर बोर्ड अशा पद्धतीनं सक्रिय झालेला आहे. पण या सगळ्यामध्ये असं पण दिसतं की अनंत महादेवन यांचा हा जो चित्रपट आहे तो काही फार प्रखरतेनं पण ब्राह्मणांच्या विरोधात असेल असं पण वाटत नाहीये. पण तरीसुद्धा केवळ ट्रेलरवरनं त्यातल्या काही दृश्यांवरनं जर ही रिॲक्शन येत असेल तर अशा पद्धतीचे बदल करून मुळात जे काम फुलेंनी केलेलं आहे तेच दिसणार नसेल. अरे साधी गोष्ट सांगतो, ट्रेलर बघून माझा एपिसोड सारस्वत बँकेवर दबाव आणून सारस्वत बँकेने स्टेटमेंट काढून गायब केला की नाही, यांना सत्याची भीती वाटते. तो एपिसोड अजूनपर्यंत अंधारात आहे, म्हणजे गेला, तोही ट्रेलरच होता. ट्रेलर बघूनच भीतात हे लोक. तर त्यामुळे आणि सारस्वत सारख्या मोठ्या बँकेने स्टेटमेंट काढलं. तर माझं ते असं काय बोलणं होतं की ज्यामुळे लगेच देशामध्ये क्रांती होणार होती आणि मोदी सत्ता भ्रष्ट होणार होती, तिथून फडणवीसला राजीनामा द्यायला लागणार, असं काहीच नव्हतं. तरी सुद्धा भीती वाटते. तर फुलेंचे विचार इतके प्रखर आहेत जे बहुजनांना नाही समजलेत पण ब्राह्मणांना बरोबर कळले आहेत. हितसंबंधांच्या आड ते ब्राह्मणांच्या येतात, बहुजनांना आपलं भलं आहे कळतच नाहीये त्याच्यामध्ये. बरोबर. नाही, आणि हा किती मोठा विरोधाभास म्हणावा लागेल की याच महाराष्ट्रामध्ये मी नथुराम गोडसे बोलतोयचे एवढे प्रयोग चालतात आणि त्याच्या अगदी म्हणजे उदात्तीकरणामध्ये बऱ्याच गोष्टी होत आहेत, नाटकं, चित्रपट, बरंच काय काय होतं. सावरकरांच्या बद्दल सुद्धा एक पिक्चर येऊन गेला. अरे सावरकरांचं स्मारक ते स्वतःच्या तुमच्या डोळ्यात खूपच कसं नाही मला कळत नाही. ज्या माणसाने यशस्वी भाऊ म्हटलं नथुराम गोडसेला, नाही मग त्यानं अपमान होत नाही का ब्राह्मण समाजाचा की नथुराम गोडसे राष्ट्रपित्यावरती गोळ्या घालतो ते? त्यांना गांधी हे पण फुल्यांसारखे आपले शत्रूच वाटतात. त्यामुळे नथुराम गोडसे हा परवाच्या रामनवमीच्या उत्सवात राम राहिले बाजूला, नवमी राहिली बाजूला, आम्ही सुंगटवडा खात मोठे झालो रामनवमीचा, ते सगळं राहिलं बाजूला. हातात शस्त्र घेऊन नथुरामचे फोटो फिरवले रामाबरोबर. म्हणजे रामांचा केवढा मोठा अपमान आहे. आपल्या मुलांची नावं नथुराम ठेवा. आणि मुंबईमध्ये पण बघितलं कशा पद्धतीच्या मिरवणुक्या निघतात आणि हे आपलं कल्चर नाही. तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी सत्ता बदलेल ना त्या दिवशी जो ब्राह्मणवादी आहे त्याला धावा नावाचा पिक्चर काढावा लागेल. पण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून तर ही लाटच आहे की एकतर आपण काश्मीर फाईल्स बघितलेलं होतं, केरळा स्टोरी बघितलेली होती, त्या कोविडवरच्या सगळ्या वॅक्सिन वॉर नावाचा हे चित्रपटाविषयी काय बोलणं चुकीचं आहे, कारण ते चित्रपट नाहीये. मी स्वतः मुळात आर्ट मधनं आलोय. म्हणजे मुळात मी स्क्रिप्ट लिहायचो, तेंडुलकरांबरोबर मी स्क्रिप्ट लिहायला लागलो. मला सिनेमाबद्दल जेवढं माहिती आहे तेवढं राजकारणाबद्दल नाही माहिती, एवढं समजा. अडवाणींना विचारलं तुमचं आवडतं गाणं कुठचं, म्हणले ज्योती कलश छलके. मोदींना विचारलं तुमचं आवडतं गाणं कुठचं सिनेमातलं, ते म्हणले ज्योती कलश छलके. आता तुम्ही योगीला विचारा, तोही सांगेल ज्योती कलश, कारण ह्यांना माहितच नाही सिनेमातलं. सिनेमातल्या काय म्हणतात ते कथानक, त्याचं स्क्रिप्ट. सिनेमा म्हणजे नट्या नव्हे फक्त, त्याला स्क्रिप्ट असतं, त्याला संवाद असतात, त्याला शॉट असतात, त्याला शॉट डिव्हिजन करायला लागतं, त्याला प्रचंड श्रम आहेत, त्याच्यामागे तासन तास जातात आणि ते एवढा मोठा टीमवर्क आहे की ते काय इंडस्ट्रीसारखं आहे. एक सिनेमा बनवणं हे सगळ्यापासून RSS कोसो दूर आहे. त्यांना ते प्रोपोगंडाचं साधन वाटतं, कारण हिटलरला प्रोपोगंडाचं साधन वाटलं होतं. पण हिटलरकडे लेनी रॅफेन्स्टल होती, यांच्याकडे विवेक अग्निहोत्री, वामन केंद्रे आणि रमेश पतंगे आहेत. ज्योती बालन चांगल्या अभिनेत्री असतील पण त्या सेन्सॉर विद्या बालन चांगल्या अभिनेत्री असतील पण त्या सेन्सॉर बोर्ड काय करतायत.
प्रसून कारण जोशी त्याचे अध्यक्ष आहेत की ज्यांनी मोदींचे इंटरव्ह्यू आणि आप में एक अजब फकीरी है असं जो म्हणतो ना तो कवीच नव्हे. मोदी जो सत्ताधीशाला असं म्हणतो ना, जो रोज 3 वेळा कपडे बदलतो आणि नवीन गॉगल लावतो आणि 8,000 कोटीच्या विमानातनं फिरतो, त्याला केवळ आपण काय म्हणतो लांगुल चालनासाठी जो असं म्हणतो की आप में एक गजब फकीरी है, तो कवी नाही. कवी म्हणायचा पाश माणूस हा हे कवी. म्हणूच शकत नाही. गोरख पांडे हे कवी, प्रसून जोशी हा भाट. त्यांना भाट असं नाव होतं पूर्वीच्या दरबारांमध्ये, असं ठेवायचंय भाट. त्यांना यमक जुळता यायची, मीटरमध्ये लिहायता यायचं आणि थोडंफार त्यांना कलेतल्या उचल्या माहिती असायच्या, पण त्यांना कवी नाही म्हणायचे. कवी तो असतो जो सत्तेशी फटकून राहतो. कवी आणि लेखकाचा धर्म नाही. तर माझं व्यक्तिगत काय बिघडलं यांच्यामुळे? मी तर ब्राह्मण आहे, मला तर उलट वाईट वाटलं पाहिजे, जय परशुराम असं म्हणून त्यांच्याकडे. प्रॉब्लेम हा आहे की जो लेखक आहे, कवी आहे, त्याचा धर्म हिंदू, मुसलमान, शीख, इसाई नाही. त्याचा धर्म हा सत्तेपासून वेगळं होणं आणि सत्तेतले दोष दाखवणं हाच आहे. सत्ताधीशांचं लांगुल चालन करणं, आणि त्यात तो हुकुमशाह असेल तर मोठं लांगुल चालन होतं ते करणं. म्हणजे तुम्ही स्वतः कवी हाच फॅसिस्ट असेल तर कवी नाही. तुला माहिती आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमधला नोबेल पारितोषिक विजेता लेखक होता जो नाझी झाला, त्याला फाशी चढवलं, भले नोबेल होतं तरी. क्षमा नाही. ब्राह्मणवादाला शरण गेलेल्या बहुजनांना क्षमा अजिबात नाही. एक वेळ ब्राह्मणांना क्षमा करता येईल, कारण ते स्वधर्माचं पालन करतात. ब्राह्मण धर्म असं यजुर्वेदात म्हटलेलंच आहे. आम्ही वेदोक्त आहोत, आम्हाला क्षमा आहे. आणि ब्राह्मणाचा ब्रह्महत्येचं पाप आहे. ब्राह्मण कितीही नीच असला आणि वाईट असला तरी तो ब्रह्माच्या मुखातून आलेला आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला काय सांगता. पण बहुजनाने केलेली चूक गंभीर आहे. आता जर ह्या बहुजनाने ब्राह्मणवाद ऍक्सेप्ट करायचाच ठरवला तर त्यांची शिक्षा अधिक गंभीर आहे. बरोबर. पण आता ब्राह्मण महासंघाने हे जे काही आक्षेप घेतलेले मी जे आहेत, हे बोललोय ना ते फुल्यांचे विचार आहेत. खरं आहे, खरं. फुले ज्या दिवशी मी वाचले, मी तुला सांगतो की 3 लेखकांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे, विचारवंतांचा. म्हणजे एक लेखक आहे त्यातले, तर एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, दुसरे कार्ल मार्क्स आणि फेडरिक एंगल्स. म्हणजे हे दोघे एकच म्हणायचे. म्हणजे दोघांना मी त्यांचं ते कॅपिटल आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नाही, तो महानच आहे, पण त्याच्यापेक्षा मला त्यांचं 18 ब्रुनीर ऑफ लव्हिंग नेपोलियन हे पुस्तक वाचलो ना तर मी कमाल. त्याच्यात ते वाक्य आहे, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, ते. आणि तिसरे माझ्यावर प्रभाव पडणारे आर्थर कोसलर. तर मूळ मुद्दा असा आहे की महात्मा फुलेंचं जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे तोपर्यंत आमच्या घरामध्ये मी तुला सांगतो की कदाचित मी महात्मा फुले वाचले नसते तर मी ह्या जय परशुरामवाल्यांबरोबरच असतो. विश्वास ठेव माझ्यावर. म्हणजे वाचणं किंवा जाणणं फुल्यांची ब्राह्मणांना भीती का वाटते हे मी तुला सांगतो. मी वाचले महात्मा फुले, त्याच्या अगोदर आमच्या घरात रेग्युलर सोहळं, पूजा सगळं तसंच व्हायचं बरं का. आणि आमच्या घरात महात्मा फुल्यांबद्दल चांगलं किंवा वाईट असं काहीच बोललं जायचं नाही, किंवा तो मुद्दा आला नव्हता कधी माझ्या आजोबांकडे वगैरे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एक सटल लाईन लिगसीची असते ना, ती होती. आणि त्यामध्ये शिवाशिव म्हणजे आमच्या गावच्या घरी तर महिला पाळीच्या दिवसात 4 दिवस बाहेर बसायच्या वगैरे सगळं होतं. माझ्या असं म्हणतात की माझी मावशी आजी होती ती बालविधवा होती. तर ती मला एकदा बोलली की ते केस तिला होते, तिला केस, पण तिला रिस्पेक्ट नव्हता घरामध्ये. तर ती ते कोकणात बटर मिळतात ना, ते कापडी पिशवीतनं घेऊन फिरायचे. आम्हाला यायची, मग 1 महिना राहायची, जेवण अप्रतिम करायची ते. तर ती बालविधवा असल्याचा एक खंत होती ती बोलण्यात कायम मला जाणवली. आणि तिथे केस नव्हते कापलेले, तिचे गुळगुळीत. त्या ज्या अलवणातल्या बायका दिसतात तेव्हा तिने एकदा मला सांगितलं ते फुल्यामुळे आमचे केस कापत नाही म्हणून. तेव्हा लहान होतो मी त्यानंतर मी अधिक गावात गेलो. म्हणजे मी आधी वेंगुर्ल्यात राहायचो, मग तिथून आम्ही पिंगुळीला गेलो. पिंगुळीला त्या ग्रामपंचायतीच्या मी तिथे ना फुले कोण आहेत हे बघत होतो, मला कळे ना फुल्या. मग आमचे गावडे म्हणून सर होते, त्यांनी मला फुल्यांचं पहिलं पुस्तक दिलं. तो भंजाळलं मी वाचून. म्हणजे मला अरे कळलं काहीच नाही, पण मला असं वाटलं की काहीतरी वेगळंच लिहिलंय. ती भाषा आमच्यासारखी नव्हती, हे लक्षात घे बारीक. तर नंतर कित्येक वर्षानंतर मी मुंबईला आलो, ते फुले माझ्याकडचं डोक्यातनं गेलं नाही. आणि मग मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात बसून मी वाचन करायचं होतं, कारण ऐपत नव्हती, पैसे नव्हते रे. मी आरजे होतो रेडिओ, मी अनेक कामं एकाच वेळेला करायचं, शिक्षण घेत होतो सगळं. तर मी
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहाला मी तिथला कायम जाऊ, तिथे मला ओळखायला लागले होते. मी न मिळणारी पुस्तकं मागणार म्हणून. तर फुल्यांची पुस्तकं वाचली. त्या दिवशी सांगतो मी झोपलो नाही. माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं झूट आहे म्हणून. म्हणजे आपल्या भोवतीचं जे जग आहे ते एकदम फेक आहे. आणि शोषक आणि शोषण करणारी व्यवस्था आणि शोषित ह्या सगळ्याचा उलगडा मला मार्क्समुळे नाही झाला, मला फुल्यांमुळे झाला. बरोबर. कारण त्यामुळे ना मला काही वेळा ना मला एक वाटतं की इथल्या कम्युनिस्टांना जात व्यवस्था न कळल्यामुळे ना, किंवा त्यांनी कळून घेतली नाही, किंवा पॉलिट ब्युरोमुळे 70 वर्ष ब्राह्मणच होते सगळे, त्यामुळे ना त्यांना तो क्रांतीचा सुगंध कधीच अनुभवता आला नाही, नाहीच येणार होता. कारण इथलं जे मूळ आहे ते ब्राह्मणवादात आहे. आणि फुल्यांचं मोठेपण हे आहे की नुसते विचारवंत नव्हते, कृतिशील विचारवंत होते. म्हणजे ते म्हणतात ना, पर्पज ऑफ नॉलेज इज नॉट नॉलेज, ऍक्शन. एक तर ऍक्शन, दुसरं असं की त्यांना पुण्यात ते अत्यंत यशस्वी व्यापारी होते. म्हणजे नरक्यांचा जो मी घेतलेला एपिसोड आहे तो पाहिला तर तुम्हाला कळेल. बघितलाय तो. टाटांपेक्षा एक काळी त्यांची जीडी म्हणजे वार्षिक उलाढाल जास्ती होती टाटांपेक्षा त्या काळात. त्यांनी अनेक पूल बांधलेले आहेत. ते अप्रतिम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते, ब्रिटिशांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर होते. ते पूल बांधत असत. सगळी जी सार्वजनिक बांधकामं जी आजही टिकून आहेत, आता जे मोदी सरकारने बांधलेले पूल गेले वाहून, तसं नव्हतं. ते ब्रिज बांधले त्यांनी माणसात पूल बांधले, भिंती नाही उभ्या केल्या, पूल बांधले. तसं ते व्यवसायात पण पूल बांधत असत. तर या लोकांनी भिंती बांधल्या माणसांमध्ये आणि बांधलेले पूल वाहून गेले, दगडी जे होते ते. तर मूळ मुद्दा असा की त्यांचा फुलांचा पण व्यवसाय होता. त्यांना ब्रिटिशांनी पहिले पुण्याचे हे नेमले होते कमिशनर, तेव्हा नेमणूक व्हायची कमिशनर. त्या काळात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा त्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरची त्यांनी शोधून काढली. त्यांचा पुतळाचं आणि ते सगळं जे नंतर टिळकांनी हायजॅक केलं. मग टिळकाविषयी मला आदर आहे, मला वेगळ्या कारणाने, पण त्याच्यावर आपण आज बोलूया नको. पण टिळक हे इतरांप्रमाणे मी मानत नाही. टिळकांचा एक लखलखता भाग आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे, मला आकर्षण पण आहे. पण त्याच्यावर बोललो, पण टिळक अत्यंत बुरसटलेल्या विचारांचे ते प्रतिगामी होते. ते ब्राह्मणवादी तर होतेच, म्हणजे ब्राह्मणवादी आणि ब्राह्मण दोन्ही होते. तर त्यांचा आणि आगरकरांचा मुळातच फिसकट तिकडून गेलं. तर मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी ते हायजॅक केलेले शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ना, ते मुळात फुल्यांची आयडिया होती. तर ती म्हणजे फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये एक अदृश्य धागा दिसतो तुला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी फुल्यांनी शोधून काढली. राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा, आंबेडकरांना प्रेरणा फुल्यांपासून. त्यांच्या वडिलांचा रिलेशनच आहे डायरेक्ट, म्हणजे साखळी आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्याला विरोध असणं हे स्वाभाविक आहे. त्या काळात ब्रिटिश सत्तेत होते, म्हणून फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आपलं कार्य करू शकले. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच्या तलवारीच्याच जोरावर करू शकले. आज आपण करू शकत नाही. याचं कारण परत एकदा RSS कल्टने ब्राह्मणवादाचा कब्जा देशावर केलेला आहे. त्यामुळे RSS आणि RSS प्रणित सर्व काही या देशातून पूर्णपणे नेस्तनाबूत जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या देशाला अत्यंत मोठं सुवर्णयुग आणि जो काही महान काळ यायचा आहे तो येणार नाही. आणि एक कुजबूज मोहीम चालवण्याचा पण एक प्रयत्न असतो की फुलेंचं जे काम आहे ते कसं मिशनरी स्वरूपाचं होतं, इंग्रजांना धार्जिणं होतं वगैरे. अरे इंग्रजांना धार्जिणं गोळवलकर, हेडगेवार आणि सावरकरांचं काम होतं. 42च्या आंदोलनाच्या वेळेला तुम्हाला सांगतो की बोसांना पाठिंबा दिला नाही हेडगेवारांनी, किंवा बोस झाले तेव्हा आजारी पडल्याचं नाटक करून आतमध्ये हसत बसले होते. सगळे पत्र तर पाठवतो मी तुम्हाला, देतो. गोळवलकर आणि सावरकरांची वचनं पहा 42च्या आंदोलनाविषयी. त्यांनी संघाच्या लोकांना परवानगीच दिलेली नाही. यांनी हिंदू महासभेला सांगितलं सैन्यात भरती व्हा म्हणून. बरोबर ना? म्हणजे आपल्याला सैनिक पाहिजेत. कशाला पाहिजेत सैनिक तुम्हाला? तुमच्या शत्रू राष्ट्रासाठी तुम्ही लढताय म्हणजे, हो ना? तर हे घाबरले होते आणि हे नंतर पण दिसून आलं. शेवटी तर इतके घाबरले की गांधी हत्येनंतर यांना जेव्हा आरोपी म्हणून पकडलं तेव्हा 2 माफीनामे त्यांनी नेहरूंना लिहिलेत, काँग्रेस सरकारला लिहिलेत. आणि त्याच्यामध्ये त्याचा दुसरा माफीनामा तर चक्क लिहिला की आता मी स्वस्तपणे कोणत्याही प्रकारच्या राजकारणातून निवृत्त होऊन घरी बसेल. आणि तसं केलं त्यांनी नंतर. मूळ मुद्दा असा की तेव्हा आपली घटना तयार झाली होती, राज्यघटना झाली नव्हती, म्हणून पुराव्याअभावी सावरकर सुटले. सावरकरांच्या
बद्दल जी ट्रायल होते ना राहुल गांधींची ती व्हायलाच पाहिजे. याचं कारण असं की त्याच्यामध्ये एकदाच पुरावे काय ते सगळे येऊ दे टेबलवर. बरोबर. ते पुरावे आले की लोकांना कळेल कोण कुठे होतं ते. आता राहिली बाब फुल्यांची. नाही, मी येतो ब्रिटिशांना पाठिंबा. फुले असं म्हणाले की गुलामगिरी नष्ट व्हायला पाहिजे, या मताचा मी पण आहे. ते पण पगडी आणि धोतर घालूनच महात्मांसारखे ब्रिटिशांसमोर गेले. त्यांची लाळगोटेपणे करायला कोटसूट टाय लावून नाही गेले या लोकांसारखे. त्यांनी महत्वाचा मुद्दा काय मांडला की ही 100 वर्षाची गुलामी आहे, पण आपली हजारो वर्षाची जी गुलामी आहे ती आधी तोडली पाहिजे की नाही. ह्या गुलामीचा आश्रय घेऊन मग ती गुलामी तोडली. उलट केलं, जर 100 वर्षाची गुलामी आधी तोडली तर 3000 वर्षाची कायम राहणार. आणि जे तसंच झालं. आज फुले चित्रपटाच्या निमित्ताने हे सगळं नागाडं झालेलं आहे सत्य. बरोबर. आणि मी तुला सांगतो की याला सगळ्याला बहुजन जबाबदार आहे. कारण ब्राह्मणवादाने फणा काढून तुम्हाला दंश करेपर्यंत हे बहुजनच नाचतायत त्यांच्या मिरवणुकांमध्ये. भिडे बरोबर कोण आहेत? सगळे बहुजन आहेत. ओबीसी आणि मराठी आता कमी आहेत, ओबीसीच आहेत. त्यांना हे कळत नाही का फुलेंचा अपमान हा आपला अपमान आहे, आपल्या पूर्वजांचा अपमान आहे, आपल्या कार्याचा अपमान, आपल्या सत्यशोधनाचा अपमान आहे, आपल्या इतिहासाचा अपमान आहे. नाही कळत त्यांना. म्हणजे कळत नाही म्हणजे कळतं, पण आता भुजबळांना काही कळत नसेल. भुजबळांना सगळं कळतं, पण त्यांना ईडीची भीती. म्हणजे तुम्ही जेव्हा संधी मिळाली तेव्हा व्यक्तिगत भ्रष्टाचार केला आणि तुमच्या महापुरुषांची स्मारकं उभी करायला तुम्ही नकार दिला. पवारांनी ब्राह्मणवादाचं लांगुल चालन करायला सावरकर स्मारकाला जागी दिली, पण आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मुंबईत स्मारकं का नाहीत? पवार मुख्यमंत्री असताना तेव्हा सावरकरांचं स्मारक कसं उभं राहतं? मग यांना कसं म्हणायचं बहुजनवादी? कोणत्या तोंडाने फुले शाहू आंबेडकर बोलता तुम्ही आणि स्मारक सावरकरांचं उभं करून दिलं तुम्ही? त्यांनी ग्लोरिफाय केलेली माणसं ती. आणि सावरकरांनी पूर्णपणे इंग्रजांना पाठिंबा दिलेला. तुम्ही काय सांगता फुल्यांचं? फुल्यांनी स्वच्छ सांगितलं की माझा इंग्रजांना विरोध असला तरी मुद्दा आहे की त्यांचं गुलामी 100 वर्षाची, पण आमची 3000 वर्षाची आम्हाला सोडवायची आहे ना आधी. आधी आमचा स्कोअर सेटल करतो मग तुमचा. बरोबर होतं. आणि तेच तर आगरकर तेच म्हणत होते. पण आगरकरांना तेवढा दोष देत नाहीत कारण ते आगरकर आहेत. बरोबर. नाही, पुन्हा मुद्दा तोच येतो की म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं नाव उठता बसता घेणारे राजकारणी महाराष्ट्रामध्ये आहेत सगळे, पण एक चित्रपट जो त्यांच्या कार्याला असा न्याय देईल हा प्रदर्शित होऊ शकत नाहीये. त्यातले जे बदल आहेत त्यासहित मी तो चित्रपट बघणार नाही. ते बदल केले त्या डिरेक्टरचा बिचाराचा त्याचे पैसे अडकलेत किंवा त्याला धमक्या पण आल्या असतील आतापर्यंत. आणि तो स्वतःच ब्राह्मण आहे दिग्दर्शक, तर त्याला मी दोष देणार नाही त्याने बदल केले किंवा काय, पण मी बघणार नाही. मी त्या ठिकाणी तोच चित्रपट आपण परत प्रदर्शित करू, मूळ जी संहिता होती त्यातले जे बदल आहेत ते करून, ही सत्ता गेल्यावर, आणि तेव्हा आपण त्याचा प्रीमियर केलं पाहिजे. पण जे नाही हे आता हे जे आत्ताचे नेते म्हणून जे मिरवत आहेत ना, जे काल्पनिक आहेत, ते क्लोन आहेत, ते बीजेपीत कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. म्हणजे 4 पाटील, 4 महाडिक, 10 कदम, म्हणजे सॉरी, म्हणजे मी असं सांगतो तुला, हे इथे मणगुंटीवार 3 गुंट, हे सगळे जण जे आहेत ना ते नेते नाही आहेत रे. ते ब्राह्मणवादाचे गुलाम आहेत. ते आपल्या भ्रष्टाचाराचे गुलाम आहेत. याला नेते माणूस नाही. या सगळ्या गँग्स जाणार ह्या बदलामध्ये. ह्या सुद्धा गँग्स सगळ्या नष्ट होणार. आणि जनतेतून जे नेते उभे राहतील, जे फुलेंसारखे असतील, जे डॉक्टर आंबेडकरांसारखे असतील, जे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी राजगृह बांधल्यावर त्यांना असं टेन्शन आलं होतं की पैसे 40,000 रुपये द्यायचे कुठून म्हणून. अरे एवढा मोठा म्हणून ज्याने घटना लिहिली. आत्ताचा न्यायाधीश असता तर त्याच्या गॅरेजमध्ये पैसे कॅश सापडते. इथे घटनाकाराकडे आपल्या घराच्या बंगल्याचे पैसे द्यायला पैसे नव्हते. ही लाज वाटली पाहिजे ज्युडिशरीला अख्ख्या. कारण ज्युडिशरी ही ब्राह्मणवादावर आधारलेली आहे. 1919 साली ब्राह्मण जज नेमायला मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये इंग्रजांनी मनाई केली. का माहितीये? त्यात ब्रिटिशांचं लेखी गॅझेट हे आहे, स्टेटमेंट आहे की ब्राह्मणांना ज्युडिशियल कॅरेक्टर नसतं, त्यामुळे त्यांना जज नेमण्यात येऊ नये, असं मद्रास प्रेसिडेन्सीचा रूल होता 1919. त्यामुळे हे बघ, या सगळ्या गोष्टी काळाच्या कसोटीवर आणि सत्याच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे मी काही नवीन सांगतोच नाही. लोकांना जर वाटत असेल राजू पुरोळेकर फार क्रांतिकारक बोलतात तर झूट. मी फक्त माझ्या पूर्वजांच्या ऋण अदा करतोय. जे पूर्वज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर, गाडगे महाराज आणि असे असंख्य, ज्यांची नावं एका बैठकीत आपण घेऊ शकत नाही, असे असंख्य लोक आहेत. बरोबर. त्या सगळ्यांचं ऋण मी अदा करतोय. म्हणजे ते आत्ता जिवंत नाहीत, त्यांना डिफेंड करायला म्हणून मी डिफेंड करतोय. मी डिफेंड, आज जर महात्मा फुले असते तर RSS विरुद्ध लढले नसते. एक्झॅक्टली.
भिडे गुरुजी म्हटलं असतं कोणी? सत्यशोधक जो आहे तो भिडेला गुरुजी म्हणेल? खोटा माणूस, त्याला शिक्षण नाही, तो ऑटोमिक शास्त्रज्ञ म्हणून. मला आबांशी आर आर पाटलांची माझे चांगले संबंध. मी त्यांना सांगायचो खोटा व भामटाय तो, ऑटोमिक असं काही नसतं म्हटलं, सायंटिस्ट वगैरे असं काही पुण्यात शिकवतच नाही. हे मी 10 वेळा सांगितलं, तर ते जाऊन पाया पडायचे. जयंत पाटील आहेत ते राष्ट्रवादीचे मोठे, इंग्लंडमध्ये शिकून आलेत, त्यांना कळत नाही ह्या भिडेला हे नाही, शिक्षण नाही, काय नाही, साक्षर नाही. आणि त्यांचे मोठे गंध लावलेले धारकरी म्हणून स्वतःला म्हणवतात ते गुंड धमकी देतात की आमच्या भिडे गुरुजी विरुद्ध कोणी बोलला. कसले गुरुजी आणि कोण भिडे? त्यांचं नाव कुलकर्णी आहे, मनोहर कुलकर्णी. म्हणजे त्यांच्यावर खरं आहे मनोहर तरी असं पुस्तक लिहिलं पाहिजे दुसरं. कारण मनोहर असताना संभाजी नाव का घेतलं आणि कुलकर्णी आडनाव काय वाईट आहे का, ज्याचे भिडे आडनाव घेतलं? काहीतरी असणार ना लपलेलं भूतकाळात, कुठून तरी पळून आलेले आहेत ते. नाही पण आता हाच मुद्दा म्हणजे नाही, त्यांनी फुलेंना देशद्रोही म्हटलं, ते आपण सहन केलं, त्यामुळे फुले चित्रपटावर ह्या पद्धतीचं हुशारी करण्याची हिंमत आली. तेव्हाच जर ते थांबवलं असतं तर. हास्यास्पद आहे की अशा तुमच्या बदलामुळं फुलेंचं जे कार्य आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचायचं थांबणार आहे का? आणि मुळामध्ये तुम्ही असं म्हणजे मी त्यांचं विधान एक ऐकत होतो की आमच्या ब्राह्मण समाजाच्या मुलांवरती परिणाम होईल अशा दृश्यांमुळं, तर ती एवढी म्हणजे निर्भूल. तुमच्या ब्राह्मण समाजाची बहुतेक मुलं इथे राहतच नाहीत, ती तिकडे जाऊन इकडची कशाला बघतायत मला कळत नाही. पिक्चर तिकडे चांगले पिक्चर निघतात ते बघा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, ब्राह्मण समाजामध्ये चित्रपट पाहून परिणाम होण्याएवढी मुलं मूर्ख नाही आहेत. मी स्वतः माझं बालपण आणि माझं सगळं पाहिलं तू तर मी एवढ्या ब्राह्मणांच्या प्रचाराला बळी पडलो नाही ब्राह्मण असून, तर असा कशी मुलं बळी पडतील सांग? तर माझा तर काय सोशल मीडियाचा पण नव्हता, पण मी बळी पडलो का? तर ब्राह्मणांची मुलं हुशारच असतात रे. तू लक्षात घे, बळी पडतात ती बहुजनांची मुलं, त्यांची मला काळजी वाटते, तेच मला धम देतात, तेच मला धमक्या देतात. तर मूळ मुद्दा असा आहे की या संभाजी भिडे बरोबर कोण जातात? मनोहर कुलकर्णी बरोबर. म्हणजे तो तर या संभाजी भिडे, खरा मनोहर कुलकर्णी, त्याच्यावर जातात कोण? सगळी बहुजनांची मुलं आहेत. काय करतात ती? कोणती विद्या, आधुनिक ज्ञान, सायंटिफिक टेम्परामेंट, बुद्धिमत, कोणत्या प्रकारचं काम करतात ते? उगाच उठलं आणि सकाळी चालत गेलं असं काय असत नाही यार. म्हणजे दुर्गद्रोहण आणि 32 म्हण सिंहासन, ते गेले कुठे सोन्याचे पैसे? हे आणि हिंदुत्व बेसिकच ब्राह्मणवत आहे, ब्राह्मण धर्म आहे. तुला सांगतो की या RSS कल्टच्या नादी लागला की माणूस मुळातच खोटा. आता हृदयनाथ मंगेशकरांसारखा थोर माणूस, त्यांनी नेमदसीने सागराला काय ते पुस्तक, आपल्या भावाच्या मुलाचं मृत्यू झाल्यावर सावरकरांनी पद्य लिहिलं, तर ते अदरवाईज वाचलं तर तुला ते हे वाटणार नाही, कविता वाटणार नाही, पण ते मंगेशकरांनी चाल लिहिल्यामुळे छान आणि दिदीने गायलंय. पण ते केलं म्हणून त्यांना रेडिओतनं काढलं, असं जे आता ते नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर बोलायला लागलेत, जे धदांत झूट आहे. कारण ते कधी रेडिओत नोकरीलाच नव्हते हृदयनाथ, एक. नंबर 2, नेमदसीने मातृभूमीला काय ते आहे ना, ते काँग्रेस कुठच्याही कार्यक्रमात बडवायला परवानगी देत होती, असं मी बघितलेलं स्वतः. सरकारी कार्यक्रमात ते वाचतंय. म्हणजे स्वतः इंदिरा गांधींनी सावरकरांचं तिकीट काढलेलं आहे. तेव्हा सगळे कागदपत्र उघडकीला आले नव्हते ना, ब्रिटिश 87 साली आले सगळे. तर मूळ मुद्दा हा आहे की या लोकांसाठी तुम्ही पोस्टाचं तिकीट काढा, नाही तर स्वतःची चांबडी सोलून द्या, यांचं समाधान होणार नाही. हे गुलामाला अधिक गुलाम करण्याकरताच प्रयत्नशील राहणार. त्यामुळे फुले चित्रपटातले जे बदल आहेत ना, ते अजिबात सहन करता कामा नये. आणि फुलेंना देशद्रोही म्हटल्यामुळे मनोहर कुलकर्णीला अटक करा ही पण मागणी केली पाहिजे. खरं फुलेंचा चित्रपट, खरं तर मी म्हटलं सुरुवातीला तसा हा काही पहिला चित्रपट नाही आहे, पण तरीसुद्धा यावेळी जे बदल आणि ज्या पद्धतीनं होत आहेत ते गंभीर आहेत. त्याच्यातले धोके आपण वेळीच ओळखले पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं फुलेंच्या कार्याचा अपमान जो आहे तो अशा छोट्या बदलामुळे होऊ शकत नाही. पण यासाठी जी सगळी व्यवस्था जबाबदार आहे त्याला मात्र आपण स्पॉन्सर टेररिझम. एक्झॅक्टली. आणि त्याला प्रश्न आपण विचारत राहिलं पाहिजे. त्याचा जो सगळा कावेबाजपणा आहे तो समजून घेतला पाहिजे. तर आणि तरच फुलेंना अभिप्रेत असलेला समाज, ब्राह्मणांचं कसब हे पुस्तक वाचलं पाहिजे. तेच टायटल आहे सगळं, ब्राह्मणांचं कसब. त्याच्यामुळे हे घडतंय. फुलेंचं पुस्तक आहे ब्राह्मणांचं कसब, ते सर्व बहुजनांनी जरूर वाचा. हिंदू प्रकाश प्रकाशन. याच नोटवरती आपण थांबूयात. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आणि फुलेंवरचा हा जो चित्रपट येतोय त्याच्या सगळ्या वादाबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला एकच मिनिट म्हणायचं आहे की प्रशांत, तुम्हाला या विषयावर बोलतं केलंस त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. आणि लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की लोकांना आवाहन कर की
संघ आणि त्यांचे सगळे जे आसुरी ऑक्टोपसी हात आहेत त्याच्यापासून आपली मुले आणि फुले दोन्ही वाचवा. थांबूयात आपण. धन्यवाद.